ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे. आज आहे सिविंग मेड इझी ह्या सीझनचा दिवस 7वा आणि हेअर ॲक्सेसरीज या सिरीजचा पार्ट 7. आणि आज आपण हा सुंदरसा एक्स्ट्रा लार्ज बो बनवणार आहोत, ज्याला आपण ट्युलिप बेलचं डिझाईन केलेलं आहे, म्हणून ह्याला आपण ट्युलिप बेल बो असंही म्हणत आहोत. आणि नेहमीप्रमाणेच आपण हा बो उरलेले कापड आणि उरलेले आपले मोती, आपण जी महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने सिरीज केली आपल्या ओखास क्रिएशनवर, त्यातले जे मोती उरले त्यांचा बनवणार आहोत. तर आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण अपसायकलिंगचे व्हिडिओज आणि महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने कसे बनवायचे हे बघत असतो. कपड्यांचे वेगवेगळे एक्सेसरीज आपण बनवत असतो. तर आपण इथे सुरुवात केलेली आहे एका 29 बाय 4 इंचेस एवढ्या साईजच्या कापडाच्या पट्टीपासून. त्याला आपण दुमडून घेतलं आणि व्यवस्थित प्रेस करून घेतलं आणि मग त्याला अशा प्रकारे घडी घालून आपण बो बनवणार आहोत. तर त्यासाठी आधी आपण काय करणार आहोत, ह्याला शिवून घेणार आहोत चहूबाजूंनी, मध्यभागी एका बाजूला थोडासा गॅप सोडून. असं शिवून झालं की आपला जो कापड आहे तो त्या गॅपमधून आपण अशा प्रकारे बाहेर काढून घेणार, म्हणजे ही कापडाची पट्टी आपली आता सरळ झालेली आहे. आता ही जी पट्टी सरळ झालेली आहे त्याची टोकं व्यवस्थित बाहेर काढून आपण प्रेस करून घेणार आहोत आणि मग प्रेस झाल्यावर ती पट्टी आपण एकमेकांवर अशा प्रकारे दुमडणार आणि पुन्हा प्रेस करून मग शिलाई घेणार आहोत. तर अशी आपण मध्यभागी एकमेकांवर पट्टी दुमडून शिलाई घेतली. तर ही जी मध्यभागी शिलाई घेतली त्याला अशा प्रकारे मिऱ्या पाडल्या आणि दोऱ्याने आपल्या मिऱ्या ज्या आपण केल्यात मध्यभागी त्यावर अशा प्रकारे गुंडाळून घेतला दोरा, म्हणजे आपण आपल्या मध्यभागी ज्या मिऱ्या पाडलेल्या आहेत त्यांना दोऱ्याने गुंडाळून सिक्युअर करत आहोत. आता हे जे गुंडाळणं आहे दोऱ्यांचं ते आपण जेवढं जास्त कराल तेवढं चांगलं. साधारण 10 ते 20 वेळा आपण हा दोरा गुंडाळत आहोत आणि थोडंसं गुंडाळताना मध्यभागी थोडंसं रुंदी आली पाहिजे गुंडाळून दोरा असं करणार, म्हणजे साधारण 2 ते 3 सेंटीमीटर एवढा रुंदीचा दोरा गुंडाळणार आणि मग त्यामधून आपली पिन पास होते का हे एकदा चेक करणार, कारण आपल्याला पिन लावायची आहे या बोला. आणि मग त्या पिनला ग्लू लावून मग पुन्हा त्या दोऱ्यातून अशा प्रकारे पास केली पिन, म्हणजे आपल्या ह्या बोला आता पिन फिक्स झालेली आहे. आणि दोऱ्यात पास करून मग आपण ग्लू लावल्यामुळे अगदी व्यवस्थितपणे ती स्टिक झालेली आहे. 6.5 बाय 3.5 इंचेस एवढ्या लांबी रुंदीचा आपला बो तयार झालेला आहे. आता ह्या बोला आपण ट्युलिप बेल जोडणार आहोत. 4 बेल आपल्याला जोडायचे आहेत, म्हणून त्यासाठी आपण 2 कापडाचे तुकडे 3 बाय 3 इंचेस साईजचे घेतले आणि उरलेले 2 2.5 बाय 2.5 इंचेस एवढ्या साईजचे घेतले आपण तुकडे. अनइक्वल साईज घेतल्यामुळे 2 वेगवेगळ्या साईजच्या आपल्या बेल तयार होणार आहेत आणि त्यासाठीच आपण अनइक्वल साईज घेतलेले आहेत, म्हणजे 2 छोटे तुकडे 2 मोठे तुकडे. ह्या तुकड्यांना अशा प्रकारे दुमडून आपण बेल तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपण दोरी वापरणार आहोत. तर माझ्याकडे इथे कापडाची दोरी आहे तर तीच घेतलेली आहे. त्याचे 2 अनइक्वल तुकडे करून घेतले, एक छोटा तुकडा आणि एक मोठा तुकडा, कारण आपल्याला बेल कमी जास्त उंचीवर लटकवायच्या आहेत. तर आपला बेलचा शेप येण्यासाठी आपल्या चौकोन कापडाच्या पट्टीला आपण दुमडणार आणि आपल्या दोरीवर अशा प्रकारे ठेवणार आणि शिलाई घेणार. आता शिलाई घेतल्यावर तो कापड आपण सरळ केला की आपली बेल तयार. तर अशीच बेल आपण आपल्या दोरीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा तयार करणार आहोत. आपल्याकडे जे दोरीचे 2 तुकडे आहेत त्या दोन्ही दोरीच्या तुकड्यांच्या दोन्ही टोकांना आपण एक एक बेल जोडणार आहोत. तर असा कापडाचा तुकडा घ्यायचा, त्याला दुमडायचं आणि दोरीवर अशा प्रकारे ठेवून थोड्याशा दोन्ही बाजूंनी मिऱ्या करून शिवून घ्यायचं आहे, दोरीच्या बाजूनी सुद्धा आणि कापडाच्या पट्टीच्या साईडला सुद्धा. म्हणजे अशा प्रकारे शिलाई घेतली की आपली एक बेल सारखा आकार तयार होतो आणि त्याला आपण सरळ केलं की आपली सुंदरशी बेल तयार झालेली आपल्याला दिसत आहे. तर दोन्ही दोऱ्यांना आपण अशा प्रकारे बेल करून घेतल्या की आपल्याकडे 4 बेल तयार झालेल्या आहेत आणि त्याला अशा प्रकारे आपण आपल्या बोच्या मध्यभागी लटकवणार की
आपण आपल्या बेल्टची जी उंची आहे ती कमी जास्त जशी पाहिजे त्याप्रमाणे करणार आणि मग मध्यभागी शिलाई घेऊन आपल्या या बेल आपण आपल्या बो सोबत कनेक्ट करणार, जोडून घेणार. तर आजचं हे ट्युलिप बेलचं डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल तर आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण असेच उरलेल्या कपड्यांपासून वेगवेगळे शिवणकामाचे प्रोजेक्ट्स बघत असतो. तर अशा प्रकारे व्यवस्थित शिवून मग गाठ मारून आपण आपली सुई पुन्हा बोमधून पास करणार आणि मगच धागा कट करणार आहोत. म्हणजे आपल्या गाठला आणि आपल्या बोला एक मजबूती येते. तर अशा प्रकारे व्यवस्थित बेल जोडून घेतल्या आणि व्यवस्थित गाठ मारून पुन्हा पुन्हा सुई पास करून मग आपण धागा कट केला आणि बघा आपला बेल बो तयार झालेला आहे, ट्युलिप बेल बो. आता ह्या बेलच्या मध्ये जर आपण कापूस टाकून क्रॉस सेक्शन मध्ये जर 2 टाके घेतले टोकाला तर ते ट्युलिप फ्लावर तयार होईल आपलं. आपल्याला बेलचाच लुक हवाय म्हणून आपण त्याला ट्युलिप बेल म्हणत आहोत. आता ह्या बोला आपण मध्यभागी जी शिलाई घेतली त्याला आपण झाकत आहोत मणी लावून. तर त्यासाठी आपण आपली सुई आपल्या बोच्या खालच्या टोकाला आणली आणि आपण मणी ओवून घेणार आहोत. एवढे की आपल्या बोची फक्त फ्रंट साईड झाकली गेली पाहिजे मण्यांनी. एवढेच मणी आपण घेणार कारण बॅक साईडला ऑलरेडी आपण पिन लावलेली आहे. त्यामुळे आपल्याला बॅक साईडला मणी बिलकुल लावायचे नाही. फक्त पिनीपर्यंत जी फ्रंट साईड आहे तिकडेच आपण मोती लावून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपल्या सुईमध्ये मोती भरून व्यवस्थित आपण गाठ मारून आपली शिलाई एका मण्यांच्या रांगेने झाकून घेतली, फ्रंट साईड ओनली आपण. आणि त्यानंतर बाजूला आपण धावती शिलाई घेऊन मण्यांनी एक लाईन तयार करत आहोत. त्यासाठी सुई आपल्या बोची जी वरची लेअर आहे, कारण बो एकमेकांवर दुमडल्यामुळे 2 लेअर आपल्याला दिसत आहेत, तर त्यातल्या वरच्या लेअरला आपण फक्त धावत्या शिलाईने मणी लावून घेणार आहोत. तर कसं ते बघा. आपण आपली सुई वरच्या आपल्या लेअरपर्यंत आणली आणि त्यामध्ये एकच मणी घेतला आणि आपण जशी नेहमी धावती शिलाई घेतो तशी धावती शिलाईचा एक टाका घेऊन सुई पुढे आणली. फक्त वरची लेअर आपण घेत आहोत सुईमध्ये आणि पुन्हा मणी एकच घेतला सुईमध्ये आणि पुन्हा एक धावता टाका घेतला आणि असं करत करत आपण पूर्ण आपली जी वरची लेअर आहे त्याच्या चहूबाजूंना धावत्या शिलाईच्या मदतीने असे मणी जोडून घेत आहोत. आणि बघा मण्यांच्या ह्या लेअरमुळे आपल्या बोचा लूक अजूनच सुंदर होत आहे तयार. आता एका बाजूला पूर्ण आपण मणी लावून घेतले धावत्या शिलाईच्या मदतीने आणि आता आपण सुई पुन्हा एकदा बोच्या खालच्या टोकाला आणली. तिथे आपल्याला डबल लेयर मोत्यांची तयार करायची आहे मध्यभागी. तर त्यासाठी सुईमध्ये मोती ओवून घेतले आणि पुन्हा एकदा आपली जी पहिली मध्यभागीची मोत्यांची लाईन होती त्याच्या बाजूला मोत्यांची लाईन अशा प्रकारे आपण तयार केली आणि सुई पुन्हा आपल्या बोच्या दुसऱ्या बाजूकडे आणली आणि त्याच्याही वरच्या लेयरवर आपण पूर्ण मोत्यांची लाईन तयार करून घेणार. आता बघा अशा प्रकारे मोत्यांची लाईन दोन्ही बाजूंना तयार झाल्यावर हे झालं आजचं आपलं डिझाईन नंबर 1. एकेरी लाईन सुद्धा अतिशय सुंदर दिसत आहे. पण ह्याला अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी आपण डबल लाईन मोत्यांची तयार करून घेत आहोत. पहिली मोत्यांची लाईन ज्या प्रकारे केली त्याच प्रकारे धावती शिलाई वापरून आपण ही दुसरी लेअरही तयार केलेली आहे मोत्यांची. आणि बघा आपलं हे डिझाईन नंबर 2 तयार झालेलं आहे बोचं. अतिशय रॉयल लुक आलेला आहे बोला मोत्यांमुळे आणि ट्युलिप बेलमुळे आणि अतिशय मोठ्या साईजचा हा बो तयार झालेला आहे. जसं की आपण बघितलं 6x4 इंचेस एवढ्या साईजचा हा बो आहे. अगदी हातभर एवढ्या साईजचा हा बो आहे आणि तरी बो व्यवस्थित राहतोय. आपण पिनेला पकडलेला आहे बो आणि तरी तो आपला शेप पकडून आहे कारण आपण लेयरवर लेयर कपड्याच्या वापरलेल्या आहेत. ऑर्गेन्झा कापड आहे हा आणि त्यामुळे त्याला एक स्ट्रक्चर असतं आणि त्यालाही आपण प्रेस करून एकमेकांवर लेयर ठेवून आपण बो तयार केला म्हणून आपला बोचा शेप
हा पकडून राहतोय आपण एवढा एक्स्ट्रा लार्ज बो बनवला तरीही. तर अशी शिवणकामाची नवनवीन प्रोजेक्ट्स बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा. ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली ही जी सीविंग सीरीज सुरू आहे त्याची मी लिंक देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की बघून घ्या आधीचे जे बो केले तेही, कारण ही सगळी डिझाईन्स वापरून आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो. आपण हेअर एक्सेसरीज या सीरीजमध्ये जेही बो करतोय ते बाहेर मार्केटमध्ये अतिशय महाग भेटतात. जवळजवळ 200 ते 400 रुपये ह्या किमतीचे हे सगळे बो आपण घरच्या घरी अतिशय कमी खर्चात करत आहोत. तर पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.